इथे आपण उकडलेले चणे घेतलेत, उकडले छान. यामध्ये फक्त उकडताना मी मीठ टाकले. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसूण, कोथिंबीरची देठ, टमॅटो, आलं, हिरव्या मिरची आणि शिजवलेली थोडीशी चणे. आता हे सगळं मिक्सरला आपण पाणी टाकून बारीक करून घेऊ. तेल तापले, तेलामध्ये जिरं, थोडासा हिंग, एक तेजपान, हे सगळं छान परतून घ्यायचं. त्यामध्ये घालणार एक कांदा, मोठा कांदाही घेतलाय, मला पाहिजे तर छोटे असेल तर 2 घ्या. आता हे आपण परतून घेऊया. आपण हे सगळं फास्ट गॅसवर परतून घेतले. कांद्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झालाय. आता आपण गॅस बारीक करूया. त्यामध्ये टाकणारे काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, अगदी थोडीशी हळद, अगदी थोडासा गरम मसाला आणि थोडीशी जिरा पावडर. गरम मसाला टाकायचा तर टाका, नाही टाकला तरी पण चालतो. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ. गॅस बारीकच ठेवलाय. मसाले छान परतून झाले. त्यामध्ये मगाशी वाटलेलं वाटण टाकूया. आता हे सगळे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. तुम्ही तिखट खात असाल तर तिखट लाल मिरची पावडर टाका. मी आता गॅस इथं मिडियम करणार आहे आणि मिडियम गॅसवर आपण याला पूर्ण तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. छान तेल सुटले आपल्या ग्रेव्हीला, परतून घेऊया आपण. त्यामध्ये टाकणारे उकडलेले चणे मिक्स करून घेऊया. छान सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये टाकणारे चवीनुसार मीठ. पहिलं चणे शिजताना मी मीठ टाकले, त्यामुळे अंदाजाने मीठ टाका. मिक्स करून घेऊया. त्यामध्ये होतं थोडंसं गरम पाणी. मी एकदम सुकी भाजी नाही करणार, थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही. आता याला आपण उकळी येऊन देऊया. उकळी आली आहे, याच्यावर मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. इथं आपलं 1 मिनिट झालंय. झाकण काढूया. छान तेल सुटले. वरतून आपण तुपाचा तडका देऊया. तुपामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची टाकली. मिक्स करून घेऊ. नक्की एकदा ही रेसिपी करून बघा, थोडीशी वेगळी आहे. भरपूर सारी कोथिंबीर. माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून सांगा रेसिपी कशा झाल्यात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. छान अशी आपल्या इथं चण्याची आमटी तयार झाली. आमच्याकडे हरभरे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते पण मला कमेंट करून सांगा. गॅस बंद करूया.